नमस्कार. कॅल्क्युलस मधलाच पुढचा पार्ट आहे इंटिग्रेशन. ह्याच्या आधीचे आपण जे व्हिडिओज बघितले कॅल्क्युलस मध्ये ते सगळे डिफरन्शिएशनचे होते, डेरिव्हेटिव्हचे होते. सो डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे. आता पुढे आपण बघतोय इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये काही रिलेशन आहे का, किंवा मग इंटिग्रेशन म्हणजे काय? तर साधं इंटिग्रेशन म्हणजे काय असं डायरेक्ट विचारलं कोणाला तर तुम्ही म्हणू शकता की इंटिग्रेशन इज अ लिमिट ऑफ सम और एरिया अंडर द कर्व, अशी त्याची पटकन डेफिनेशन होईल. पण आपण डिफरन्शिएशन बघितलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते आपल्याला माहिती, तर त्याच्या संदर्भात किंवा रिलेटेड टू डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन हा काय कन्सेप्ट आहे तो आपण आधी बघणार आहोत. आणि मग एरिया अंडर कर्व म्हणजे काय, लिमिट ऑफ सम का म्हणतात इंटिग्रेशनला, हे सुद्धा बघायचं आहे. सो सपोज एखादा फंक्शन असेल एफ एक्स, तर एफ एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं एफ डॅश एक्स, तर कुठलं तरी एखादं फंक्शन आपल्याला मिळतं जी एक्स. एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर आपल्याला जी एक्स मिळतं. म्हणजे सपोज एफ एक्स म्हणजे काहीतरी एक्स स्क्वेअर असेल, तर एफ एक्स इज एक्स स्क्वेअर आणि मग त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो आणि मग त्या डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर त्याचा आन्सर मिळतं काहीतरी 2x. म्हणजे 2x हे काहीतरी सेकंड फंक्शन आहे. आता ह्या फंक्शनवर असं काहीतरी ऑपरेट करता येईल का की ज्याचं आन्सर आपल्याला हे मिळेल, तर त्याला प्रिमिटिव्ह फंक्शन म्हणतात. कारण आता आपण ह्या फंक्शनवर जर ऑपरेट करणार असो आणि जर ह्याला हे आन्सर आपल्याला अशा पद्धतीने मिळणार असेल. डेरिव्हेटिव्ह हे फंक्शन आहे ना एक टाईपचं, काहीतरी एक कॉम्प्युटर प्रोग्राम असतो म्हणतो, तसं आपण इनपुट केलं की आउटपुट मिळणार. तसं या डेरिव्हेटिव्ह ह्याच्यात हा एफ एक्स इनपुट केला की आपल्याला हे आउटपुट मिळतं. मग तसंच रिव्हर्स होईल का किंवा रिव्हर्स असतं का? सो 2x हे जे फंक्शन आहे ह्या फंक्शनला असं कुठलं तरी या इथे जसं डेरिव्हेटिव्ह ऑपरेट केलं तशा टाईपमध्ये काहीतरी केलं तर आपल्याला एक्स स्क्वेअर हे फंक्शन मिळेल का? म्हणजे एक्स स्क्वेअर ह्याला प्रिमिटिव्ह फंक्शन म्हणतात ह्या 2xचं. तर असं काहीतरी मिळेल का? तर अशा टाईपचं ऑपरेशन आपण करू शकतो, त्याला म्हणतात इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजेच की ह्या 2xला ह्या 2xचं जर इंटिग्रेशन घेतलं तर जे काही प्रोसेस होऊन आन्सर येईल ते इथे एक्स स्क्वेअर असं येणार आहे. आता ते कसं आलं किंवा काय आलं हे आता आपण पुढे बघूच. तर हे जे फंक्शन आहे म्हणजे रिलेशन काय, त्यामुळे काही लोक त्याला अँटी डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्टली म्हणतात. पण पुन्हा की प्रत्येक डेरिव्हेटिव्ह, आता डेरिव्हेटिव्ह खूप इन्फायनाईट फंक्शनची तुम्ही इव्हॅल्युएट करू शकता, पण इंटिग्रेशनला थोडीफार रिस्ट्रिक्शन्स आहेत. सगळ्याच फंक्शनची इंटिग्रेशन येतीलच असं नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला डेरिव्हेटिव्ह ह्याचा आन्सर आला की लगेच याचं इकडे इंटिग्रेशन आन्सर येईल याची गॅरंटी नाही. त्यामुळे एक्झॅक्टली अँटी डेरिव्हेटिव्ह असं म्हणता येणार नाही. पण असं आपण म्हणू शकतो की हे जे जी एक्स आहे त्याला काहीतरी ऑपरेट केल्यानंतर आपल्याला एफ एक्स मिळू शकतं. आता जसं डेरिव्हेटिव्हसाठी एक सिम्बॉल होता डी बाय डी एक्स, किंवा असं डॅश वापरायचं आपण, किंवा 1 2 3 फर्स्ट सेकंड डेरिव्हेटिव्ह असं म्हणू शकतो. जसं डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स असं आपण म्हणतो. सिम्बॉल याचा असा आहे इज इक्वल टू जी एक्स. तर इंटिग्रेशन जी एक्सचं घेतल्यावर आपल्याला हे फंक्शन मिळतं एफ एक्स. त्यासाठी सिम्बॉल असा आहे हे असं, हा एस असतो. एस म्हणजे एक्झॅक्टली एस नाही काढायचा, थोडा अशा टाईपमध्ये एस काढायचा. एस जी एक्स, इंटिग्रेशन ऑफ जी एक्स. मग इंटिग्रेशन ऑफ जी एक्स आणि मग इथे काहीतरी आहे अजून एक त्याला, कारण ते विथ रिस्पेक्ट टू एक्स. जसं इथे डी बाय डी असं नुसतं म्हटलंय, डी बाय डी एक्स म्हटलंय. हे काय इंडिकेट करतं, हा एक्स काय इंडिकेट करतो की आतलं जे फंक्शन आहे ते एक्स या व्हेरिएबल मधलं हवं, तर आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. कारण एफ एक्स म्हणजे काय असतात, सगळे वाय असतात. डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट बघताना आपण बघितलंय, एखादा पॉईंट असेल तर x1 x2 y1 y2 त्याचे घेतले तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 दॅट इज स्लोप ऑफ टँजंट. त्याला डिफरन्स बिटवीन y अपॉन डिफरन्स बिटवीन x dy बाय dx. एखाद्या पॉईंटला हे घेतलं आणि त्याचे त्या लाईनवरचे 2 पॉईंट घेऊन त्याचा स्लोप काढला की त्या पॉईंटचं ते डेरिव्हेटिव्ह होतं. आणि इन जनरल एखाद्या फंक्शनचं दुसरं फंक्शन डेरिव्हेटिव्ह कसं होतं, कारण हे फंक्शन आहे त्याचा त्या डेरिव्हेटिव्हचा फंक्शनचा ग्राफ काढला की पुन्हा काहीतरी कर्व वगैरे ते येईल. सो फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फंक्शनमध्ये येतं, कारण आपण ती फर्स्ट डेफिनेशन बघितली अशाच टाईपमध्ये होती, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ एक्स वगैरे. तर इन जनरल एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, फंक्शन हे येतं. तसं इंटिग्रेशन ऑफ जी एक्स मी ह्याच फंक्शनसाठी काढलं तर इथे काहीतरी असणार आहे, ते बघूया आपण नंतर. तर त्याचा आन्सर एफ एक्स असं येणार आहे. सो हे प्रिमिटिव्ह फंक्शन झालं असं आपण म्हणू शकतो. अगेन की ईच अँड एव्हरी डेरिव्हेटिव्ह फंक्शनसाठी मागे इंटिग्रेशन मिळेलच याची काही तशी गॅरंटी नाही. जसं आपण फंक्शन या टॉपिकमध्ये इन्व्हर्स फंक्शन हा कन्सेप्ट बघितला होता, तिथे पण थोडंसं असं होतं बघा. इन्व्हर्स फंक्शन हा कन्सेप्टच असा आहे की फंक्शन एकदा
ह्या डायरेक्शनने इकडे ऑपरेट होतं आणि मग नंतर कोडोमेनवर ऑपरेट केलं की ते डोमेनमध्ये आन्सर मिळतं, तसं टाईपचं, फक्त एक्झॅक्टली ते नाही. सो एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह जर जी एक्स असेल तर जी एक्स इंटिग्रेशन ऑफ जी एक्स. आता जसं ह्याला इंडिकेट करायला इथे डी एक्स आहे, तसं ह्याला इंडिकेट करायला सुद्धा इथे डी एक्स लावावा लागतो. हा डी एक्स इंडिकेट करतो की हे फंक्शन कसलं आहे, एक्स या व्हेरिएबलमध्ये आहे. मग हे डी एक्स असेल आणि इथलं फंक्शन एक्स व्हेरिएबलमध्ये नसेल तर इंटिग्रेशन करता येईल का? आयदर ते कॉन्स्टंट असेल किंवा जर वेगळ्या व्हेरिएबलमध्ये असेल तर इंटिग्रेशन काढता येणार नाही. जसं डेरिव्हेटिव्हचं आहे की इथे एक्स मधल्या सगळ्या टर्म्स हव्यात तर आपण डायरेक्ट फॉर्म्युले अप्लाय करून डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. आणि ज्या एक्स मध्ये नाही आहेत बट व्हेरिएबल्स आहेत ते तसेच राहतात डेरिव्हेटिव्ह, हे बघितलंय आपण याच्यावर. तसंच इथे पण आहे इंटिग्रेशनसाठी. इथे डी एक्स असेल तर एक्स व्हेरिएबल मधले हवेत, मग तिथे तुम्ही फॉर्म्युले अप्लाय करून त्याचं इंटिग्रेशन काढू शकता. आता जसे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत तसेच इंटिग्रेशनचे पण फॉर्म्युले आहेत. म्हटलं तसं मॅथ्समध्ये पाठांतर न करता जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. हे कन्सेप्ट अगदी बरोबर आहे, पण कॅल्क्युलसमध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन किंवा जॉमेट्रीमधला ट्रिग्नोमेट्री हा जर तुम्ही कन्सेप्ट घेतला किंवा जॉमेट्रीमधले व्हॉल्यूम आणि एरियाचे वगैरे फॉर्म्युले आहेत, अर्थातच तुम्ही ते डायग्रॅम काढून व्हॉल्यूम कसा आहे ह्याचा फॉर्म्युला डिफाईन करून तो डिराईव्ह करू शकता कधीही. पण जर तुम्हाला पेपर लिहायचा असेल, एक्झाममध्ये तुम्हाला हे सगळं हवं असेल तर तुमचं हे सगळं पाठ असेल तर पटकन अप्लाय करता येतं. हे तुम्ही कधीही तयार करू शकता. अर्थातच जर समजलं असेल तर लगेच तयार करू शकता. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ करायची काय गरज आहे? फर्स्ट प्रिन्सिपल माहिती आहे, ते प्रिन्सिपल अप्लाय करून आपण प्रत्येक वेळेला त्याचा फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतो. अगदी बरोबर आहे. पण फर्स्ट प्रिन्सिपल पण तुम्ही लक्षात ठेवा, त्याचं वर्किंग लक्षात ठेवा, बरोबर आहे. पण काही ठिकाणी काही फॉर्म्युले हे तुम्हाला पाठ करायला हवे. पाठ अशासाठी की जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल, तुम्ही नुसतंच मॅथ्स शिकत असाल एक आवड म्हणून, तर हरकत नाही, पाठ करायची काही गरज नाही. तुम्ही प्रत्येक वेळेला रेफर करू शकता किंवा प्रत्येक वेळेला तुम्ही तो फॉर्म्युला तयार करू शकता. पण जर तुम्हाला पेपर द्यायचा असेल तर मात्र काही फॉर्म्युले हे तुम्हाला बाय हार्ट पाठच करायला हवेत. जसे डेरिव्हेटिव्हचे, जसे ट्रिग्नोमेट्रीचे पाठ करून ठेवायला आहे. जोपर्यंत तुम्ही मॅथ्स हा पेपर घ्याल तोपर्यंत ह्या टॉपिकमधले सगळे फॉर्म्युले तुमचे पाठ असायला हवे. तसंच इंटिग्रेशनमध्ये पण खूप मोठी लिस्ट येणार आहे आणि ती सगळी लिस्ट तुम्हाला पाठ करायला हवी आहे. बरेच फॉर्म्युले येणार आहेत इंटिग्रेशनमध्ये सुद्धा. सो एखाद्या फंक्शनचं इंटिग्रेशन घेण्यासाठी आपल्याला त्या त्या ठिकाणी तो फॉर्म्युला अप्लाय करून काही रूल्स असतील. जसे डेरिव्हेटिव्हमध्ये रूल होते ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, तशा टाईपमध्ये इंटिग्रेशनमध्ये रूल आहेत का ते आपल्याला बघायचं आहे. मग इंटिग्रेशनमध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आहेत का? कारण डेरिव्हेटिव्ह जास्त काय म्हणायचं ते वाईड आहे किंवा जास्त इन्क्लुझिव्ह आहे. त्याच्यात खूप गोष्टी आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा खूप गोष्टींचा आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो नाही, खूप फंक्शन्सचं. इंटिग्रेशनमध्ये तसं होतं का वगैरे हे सगळं आपण त्या वेळी जसं असेल टॉपिक त्याप्रमाणे करूच. आता जसं म्हटलं की असं उलटं केलं की इंटिग्रेशन होतं वगैरे, ते काही असं अगदी डायरेक्टली अप्लाय होतं. त्यामुळे आपल्याला एकाचे फॉर्म्युले पाठ ठेवले तर त्याचं इंटिग्रेशन काय तर उलटं, तर तेही आपल्या त्याचप्रमाणे लक्षात राहतं. म्हणजे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ केले की उलटे त्याचं इंटिग्रेशनचं पण लक्षात राहू शकतं. पण काही रूल आहेत ते अप्लाय केले तर साधा अल्जेब्राइक फंक्शन असेल तर अल्जेब्राइक फंक्शनसाठी काही रूल आहेत ना, चेन रूल असेल, मल्टिप्लिकेशनचा रूल असेल, तर तो रूल इथे कसा अप्लाय होतो तेवढं फक्त आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन म्हटलं होतं की इंटिग्रेशन इज अ लिमिट ऑफ सम ऑर एरिया अंडर कर्व. आता हे आपण जसं म्हटलं की जी एक्स, इंटिग्रेशन ऑफ जी एक्स. आता जी एक्स हे काहीतरी फंक्शन आहे, त्यामुळे जी एक्स कुठेतरी असं रिप्रेझेंट करता येईल, ग्राफमध्ये रिप्रेझेंट करता येणार आहे. मग जसं जी एक्स रिप्रेझेंट करता येईल तसं एफ एक्स रिप्रेझेंट करता येईल. त्यामुळे एफ एक्सचं काय म्हणायचं, जी एक्स आणि एफ एक्स असं इनफायनाईट म्हणजे इनडिफायनाईट आहे. त्याचं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे की ह्या इंटरवल म्हणजे ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंतच फंक्शन आहे, त्याचं हे डेरिव्हेटिव्ह आहे आणि त्याचं हे इंटिग्रेशन आहे, असं आपण काही मेन्शन केलं नाहीये. तेव्हा हे इन जनरल आपण असं म्हणू शकतो इंटिग्रेशन ऑफ जी एक्स डी एक्स इज इक्वल टू एफ एक्स, हे नोटेशन आपण यूज करू शकतो. हे कधी, हे होल रिअल लाईनवर जेव्हा अप्लाय होतं तेव्हा, म्हणजे रिअल व्हॅल्यूड फंक्शन, फॉर ऑल रिअल व्हॅल्यूड फंक्शन असं आपण म्हणू शकतो. सो पूर्ण रिअल व्हॅल्यूवर फंक्शन ऑपरेट होतं तेव्हा हे असं नोटेशन आपण यूज करतो. पण आता एरिया अंडर कर्व, एरियाचा संबंध कुठे आला किंवा एरिया कुठनं आला हे थोडंसं आता आपण बघणार आहोत. की इंटिग्रेशन आपण म्हणतोय मग त्याला एरिया का आला,
किंवा तो फॉर्म्युला काय आहे हे सगळं जरा थोडंसं बघूया. अर्थातच त्याला डिफायनाईट इंटिग्रेशन म्हणून एक वेगळा टॉपिक आहे आणि तो टॉपिक आपण बघणारच आहोत. इनडेफायनाईट इंटिग्रेशन आधी आपण साधं इंटिग्रेशन ज्याला आपण इनडिफायनाईट इंटिग्रेशन असं म्हणतो, म्हणजे कुठली रिस्ट्रिक्शन नाही, इंटरवलचं रिस्ट्रिक्शन नाही, रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे, पूर्ण रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे. मग ह्या फंक्शनचं हे इंटिग्रेशन, ह्या फंक्शनचं हे इंटिग्रेशन, अशा टाईपमध्ये आपण एक्झाम्पल्स किंवा तिथे मेथड्स बघणार आहोत. पुढचा टॉपिकच एक वेगळा आहे ज्याला डिफायनाईट इंटिग्रेशन. डिफायनाईट म्हटल्यावर काय येणार आहे, इंटरवलवर रिस्ट्रिक्ट होणारं इंटिग्रेशन असं असणार आहे. आणि मग त्याच्या संदर्भात हे कसं आलं ते एरिया अंडर कर्व वगैरे आपण ते थोडं बघूया. आता एरिया आपल्याला काही गोष्टींचे काढता येतात. कुठल्या जे स्टँडर्ड ज्या काही स्टँडर्ड या आहेत डायग्रॅम्स आहेत, म्हणजे सर्कल असेल, स्क्वेअर म्हणजे हे क्वाड्रिलॅटरलचे काही प्रकार असतील ज्याचे आपल्याला मला वाटतं 6 टाईप्स आपल्याला 9th और 10th मध्ये काहीतरी झाले ज्यांचे एरियाचे फॉर्म्युले आपण बघितले. रेक्टँगल, स्क्वेअर, रोम्बस वगैरे यांचे एरियाज आपल्याला काढता येतात. म्हणजे अशा टाईपचे जर डायग्राम असेल तर एरिया आपण फाइंड आउट करू शकतो. पण जर इनडिफाईन म्हणजे काहीतरी वेगळ्याच आकाराची डायग्राम आली तर तिचा एरिया कसा फाइंड आउट करायचा, मग त्यासाठी काय आहे ते आता थोडंसं आपण बघणार. म्हणजे अशा टाईपमध्ये आलं काहीतरी, म्हणजे आपलं शेत असतं ना, शेत असतं किंवा घराचा प्लॉट असतो. कधी कधी ऑलवेज घराचा जो प्लॉट आहे तो काही स्क्वेअर किंवा रेक्टँगल किंवा सर्कल एकदम सर्क्युलर असा असेलच असं नाही, काही वेगळ्या शेपमध्ये इथे असू शकतो. तर अशा टाईपमध्ये वेगवेगळ्या शेपमध्ये आले तर मग त्याचा जो काही एरिया आहे तो कसा काय कॅल्क्युलेट करायचा. तर आपण आता ढोबळ मनाने म्हणजे आपण इन जनरल जर आपण विचार केला तर आपण कसं म्हणणार की हा एरिया जर कॅल्क्युलेट करायचा असेल, हा एरिया जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यातल्या त्यात आपल्याला माहिती असलेले शेप्स आपण त्याच्या आतमध्ये किती हे होत आहेत ते बघणार. म्हणजे सपोज एखादा रेक्टँगल आहे तर हा रेक्टँगल म्हणजे ह्या रेक्टँगलचा एरिया माहिती आहे ना, सो आपण तो यूज करू तिथे. मग इथे एखादा सर्कल त्याचा एरिया माहिती, इथे एखादा सर्कल आता एक्झॅक्टली काढत नाही मी, आता इथे अजून एखादा रेक्टँगल ज्याचा एरिया माहिती. सो अशा आपण फिगर्स इथे ड्रॉ करू शकतो. इथे एखादा स्क्वेअर किंवा इथे एखादा रेक्टँगल. तर असं आपण जर इथे हे केलं तर आपल्या लक्षात येईल की बऱ्यापैकी आपला हा जो हा एरिया आहे तो कव्हर होईल. आणि मग या सगळ्यांची ॲडिशन केली की आपल्याला ॲक्च्युली एरिया मिळेल. पण ह्या एरियामध्ये सुद्धा थोडेसे एरर असणार आहे, बिकॉज सपोज अगदी सगळं आपण इथे कव्हर केलं, असे काही गेम्स पण असतील कदाचित तुमच्याकडे, तर ह्या सगळ्याचा एरिया आपण कव्हर केला इथे आणि तरी सुद्धा काहीतरी राहणारच आहे. काही कारण काय होणार आहे, हा इरेग्युलर आहे ना, हा मुळात जो तुम्हाला शेप दिसतोय तो शेपच इरेग्युलर आहे. ते इरेग्युलर असल्यामुळे एक्झॅक्टली स्क्वेअर किंवा रेक्टँगल, सर्कल वगैरे त्याच्यात एक्झॅक्ट राहणार नाही. काही ठिकाणी रोम्बस, पॅरलोग्राम वगैरे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. हा इरेग्युलर शेपमध्ये अशा पद्धतीने नोन ऑब्जेक्ट ऍडजस्ट करायचं की मॅक्झिमम एरिया त्याचा कव्हर होईल, म्हणजे मॅक्झिमम आपल्याला त्याच्यात कॅल्क्युलेट करता येईल. आणि मग हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर सुद्धा असा काही एरिया असतो बघा इथे, हे राहतं असं इथे, ज्याचा एरिया इथे ह्याच्यात कॅल्क्युलेट होणार नाही. असं काही पोर्शन इथे राहील. ट्रायंगल घेऊ, काही ठिकाणी ट्रायंगल तिथे आपण ऍडजस्ट करून घेऊ. सो जी नोन ही आहे डायग्राम ती सगळी आपण इथे अगदी फिलअप केली तरी सुद्धा थोडीशी एरर इथे राहते. म्हणजे ऍक्च्युअली एरिया म्हणजे हे शेत आहे, सपोज एखादं शेत आहे असं इरेग्युलर शेपचं, तर त्याचा एरिया कसा करतात, कारण सर्वेअर येतात बघा आणि ते आपल्या शेताचा किती गुंठे आहे, किती काय वगैरेचा एरिया फाइंड आउट करून देतात. मग ते काय यूज करतात, मग त्यांना कसं कळतं की हे कसा एरिया आहे. कारण स्क्वेअर असतं तर सोपं झालं असतं ना, रेक्टँगल असतं तर सोपं झालं असतं, पण तसं नसतानाही त्यांना कॅल्क्युलेट करता येतं. तर जेव्हा अशा टाईपचे इरेग्युलर शेप येतात तेव्हा इंटिग्रेशन हा कन्सेप्ट यूज करून एरिया फाइंड आउट करता येऊ शकतो. अगेन रेक्टँगल हा कन्सेप्टच त्याच्यात घ्यायचा आहे. म्हणजे आता सपोज हा एवढा भाग उरलेला आहे, कुठला, हा ह्या पॉइंट पासून हा पॉइंट पर्यंतचा, आणि हा एवढा याचा कर्वचा हे उरलाय. हा एवढाच जर मी असा एक्स म्हणजेच म्हटलं तसं की प्रॅक्टिकल जेव्हा आपण हे करतो प्रॅक्टिकली, तेव्हा आपण हे असे डायग्राम काढा, मग XY प्लेन काढा आणि मग त्याच्यात असं काही नाही. त्यासाठी इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तयार केलेले ते आपण अप्लाय करणार आहोत. फक्त कन्सेप्ट म्हणून काय आहे तेवढं आपल्याला इथे बघायचं आहे.
सो असा XOY प्लेन घेतला आपण आणि हा एवढाच हा असा कर्व आहे तो राहिलाय, त्याची एरर येते ती केवढी आहे ही, ती कमीत कमी एरर मध्ये जास्तीत जास्त ॲक्युरेट कसा येईल एरिया हे आपल्याला बघायचंय. कारण इरेग्युलर शेप असल्यामुळे एक्झॅक्ट अगदी 0 एररने एक्झॅक्ट एरिया येईलच याची काही गॅरंटी नाही, पण त्यातल्या त्यात ॲक्युरेट किती येतो हे आपण बघणार आहोत. सो हा एखादा कर्व आहे तो असा इकडे आहे ज्याच्या अंडर आपल्याला एरिया किती येतोय ते आपल्याला बघायचं. म्हणजे ह्याला XOY प्लेनवर इथे टाकलं इथे, आणि त्याच्यानंतर ही हाईट किती आहे बघायची. ही हाईट एवढी राहिली. आता मी हे असं अगदी एवढंसं नाही ना इथे ड्रॉ करू शकत, म्हणून हा लार्ज केलाय, असं झूम केलाय असं म्हणा, तर लार्ज करून मी इथे काढलेला आहे. तर ह्या आता ह्या एवढ्या भागाचा ह्या इथपासून ही एवढी HY इतकी हाईट आणि ह्या पॉईंटची हाईट एवढी, हा एवढा एरिया राहिलाय जो ऍक्च्युली एरर मध्ये येतोय. कारण बाकी सगळे ऑब्जेक्ट बसलेत त्याच्यात आणि काही बाजूचे भाग राहिले, तर प्रत्येक बाजूचा जो भाग आहे त्याचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा. तर ह्या पॉईंट पासून आता रिस्ट्रिक्शन झाली ना, A हा पॉईंट आहे सपोज अँड दिस इज B पॉईंट. सो A टू B आता हा एरिया काढायचा, कारण A इतकी हाईट आपण इथे घेतली आणि हे इथे B इतकी हाईट म्हणजे ती या हाईट जी काय असेल ती इथे आपण तिथे घेतली आणि त्याप्रमाणे तिथे आपण जाऊन प्लेस केले त्या XOY प्लेनवर. तर A टू B या फंक्शनचा एरिया कसा काढायचा, तर पुन्हा रेक्टँगलचा म्हणजे जो कन्सेप्ट आपण इथे यूज केला तोच कन्सेप्ट आपण इथे यूज करायचा आहे, रेक्टँगलचा कन्सेप्ट. म्हणजे काय की हा इथे पॉईंट जोडला आणि हा इथे पॉईंट जॉईन केला आणि A टू B, तर हा सपोज याला C आणि D म्हणूया. तर ABCD असं आपण जनरली कधी रेक्टँगल काढताना आपण सर्क्युलर अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज घेतो आणि सलग ABCD असं नाव देतो. सो आता ABCD हा काही रेक्टँगल दिसत नाहीये बरोबर, म्हणजे ह्याचा एरिया काढताना पुन्हा रेक्टँगलचा यूज करायचा आहे, पण हा रेक्टँगल दिसत नाहीये. मग याच्यात काही रेक्टँगल्स असे येतील का ज्याच्यात निग्लिजिबल एरर येईल. मग त्यासाठी काय करायचं, सपोज याचे असे 2 भाग केले तर आणि हा इथे जॉईन केला आणि हा इथे जॉईन केला किंवा हा इथे जॉईन केला असं. तर आता बघितलं तर ह्या P ह्या पॉईंट कशी काय होत आहे आणि ह्या Q हा पॉईंट. सर हा एक रेक्टँगल झाला, हा एक रेक्टँगल झाला, म्हणजे या 2 रेक्टँगलचे एरियाज आपण फाइंड आउट करू शकतो. पण पुन्हा एरर होती कुठली, ही हा भाग येणार आणि हा भाग तो येणार नाही कॅल्क्युलेशन मध्ये, आणि त्याचा एरिया कसा काढायचा आपल्याला माहिती आहे, त्यामुळे तो परत एरर म्हणून बाजूला राहणार आहे. मग पुन्हा ती एरर कमी करत जायचंय आपल्याला. काही 0 एरर एवढी होणं शक्य नाहीये, पॉसिबल नाही, पण एरर शक्य तेवढी निग्लिजिबल करायची. मग त्यासाठी काय करायचं की रेक्टँगलची जी काही क्वांटिटी आहे ती वाढवत जायची, म्हणजे इन्क्रीज करत जायची. सो रेक्टँगल मी इथे अजून 2 लाईन्स इथे लाईन्स घेतल्या आणि आता रेक्टँगल्स इथे फॉर्म करत गेले. इथून इथे जॉईन केला, हे इथून इथे जॉईन केला, हा इथे म्हणजे हा रेक्टँगल होईल अशा पद्धतीने जॉईन करायचं. आणि मग आता लक्षात येईल की 2 असताना जे 2 रेक्टँगल होते आणि त्याची जी एरर होती ती जास्त होती, जे अननोन भाग जो असणार होता तो जास्त होता. जेवढ्या रेक्टँगलची संख्या वाढवली, म्हणजे रेक्टँगलची क्वांटिटी जेवढी वाढवली, जेवढी इन्क्रीज केली रेक्टँगल क्वांटिटी, तेवढं आपले एरर ही डिक्रीज होत झाली. एरर 0 कडे टेंड होते, निग्लिजिबल होत जाते. कारण आता हा एवढाच पार्ट राहिला, हा एवढा पार्ट राहिला, हा एवढा, हे थोडे पार्ट राहिलेत की ज्यांचा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही. मग आता हे एवढे रेक्टँगल आहेत, त्याला अजून थोडेसे रेक्टँगल केले, म्हणजेच काय अजून काही लाईन अशा आपण इथे ड्रॉ केल्या अशा आणि अजून केलं तर पुन्हा हा जो एवढासा भाग आहे किंवा हा रेक्टँगलचा एवढासा भाग आहे अगदी हा निग्लिजिबल आहे, त्याला आपण dx म्हणू. हा dx का, तर ह्या रेक्टँगलचा dx का म्हणणार आहोत आपण, हा एक्स ऍक्सिस आहे, ह्या एक्स ऍक्सिस वर हा सपोज x1 पॉईंट आणि हा सपोज x2 पॉईंट आहे. या x1 x2 पॉईंट मधलं डिस्टन्स इतकं कमी करत जायचंय, म्हणजे प्रत्येक x1 x2 पॉईंट मधलं डिस्टन्स इतकं कमी करत जायचंय की ह्या लाईन्स आहेत त्या इन्क्रीज होत जातील. त्यामुळे हा जो पोर्शन आहे ना वरचा पोर्शन अननोन वाला तो कमी होत जाईल. व्हिज्युअलाइज होतंय तुम्हाला की लाईन्स इन्क्रीज केल्यावर पोर्शन का कमी होतोय. जसं म्हटलं 2 लाईन होत्या तेव्हा हा जवळजवळ एवढा भाग आणि हा एवढा भाग आपल्याला अननोन म्हणजे एरिया काढता येणार नाही अशा टाईपचा होता. जशा जशा लाईन इन्क्रीज करत गेला तसा अगदी निग्लिजिबल थोडा भाग आहे जो एरर म्हणून एरियामध्ये इथे असा राहणार आहे आणि तेवढा राहणारच, शेवटी तेवढं थोडंसं राहणारच एरर. तर हा जो पोर्शन आहे तर x1 x2 म्हणजे ह्या 2 लाईन मधला x1 टू x2 अशी जी लाईन आहे
त्या दोन लाईन मधलं तर dx असं म्हणू. हे डिस्टन्स किती आहे तर dx आहे. म्हणजेच इथे थोडंसं आपण आता झूम करून बघितल्यासारखं उभ्या या सगळ्या लाईन्स आहेत, त्या लाईन्स मधल्या कुठल्या तरी मधल्या दोन लाईन्स आपण घेतल्या. तर हा x1 पॉईंट आहे, हा x2 पॉईंट आहे आणि मग हा बऱ्यापैकी असा रेक्टँगल होईल आणि मग हे डिस्टन्स काय म्हणणार आपण dx, x2 मायनस x1 हे डिस्टन्स dx. हा इथे रेक्टँगल होईल आणि हा जो कर्व आहे तो असा इथून थोडासा असा कुठेतरी गेलेला आहे. म्हणजे हा एवढासा पोर्शन आहे या रेक्टँगल पुरता, तोच तेवढा आपल्याला एरिया काढता येणार नाही अशा कॅटेगरीत तो जाणार आहे. त्यामुळे एवढाच पोर्शन आता एररचा राहिला, बाकी सगळ्या ह्या रेक्टँगलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करू शकतो. एरिया कसा काढतो, ही विड्थ असेल आणि ही लेंथ असेल. आता ही लेंथ किती असणार आहे तर या पॉइंट. आता ह्या दोन आता आपण म्हटलं तसं हे झूम करून किंवा एनलार्ज करून तुम्हाला दाखवते. हा डिफरन्स x1 आणि x2 मधला इतका स्मॉल असणार आहे की जशा आपल्या कपडा असतो, एखादा सुती कपडा असतो तुम्ही बघितलं आणि जर नीट ऑब्झर्व केलं उन्हात धरून तशा लाईन्स दिसतात बघा, उभ्या आडव्या असे चेक्स तयार असतो. तर ज्या उभ्या लाईन त्यांच्यामध्ये किती डिफरन्स असेल दोन लाईन्स मध्ये, तसा अगदी त्याच्या इतका स्मॉल किंवा त्याच्याही पेक्षा स्मॉल डिफरन्स असणार आहे हा dx. त्यामुळे ह्या जो रेक्टँगल आहे त्याची ही हाईट जी आहे तीच ही हाईट असणार आहे, तीच ह्या मिडल पॉईंटची जी हाईट आहे. मग हा सपोज x हा पॉईंट असेल तर हा fx म्हणजेच काय की y ऍक्सिस वरचा पॉईंट आहे ना, हा इथे आपण इथे जाऊन y ऍक्सिस वरचा घेतो ना. सो प्रत्येक या रेक्टँगलचा हा fx इथे असणार आहे, असे इथे जो काही असेल आणि तो सगळा कुठे असणार आहे, या कर्ववर असणार आहे. तो सगळा fx हा पॉईंट त्या कर्ववर असणार आहे. म्हणजे dx हा डिफरन्स बिटवीन दिस x1 आणि x2 म्हणजे त्याची विड्थ झाली. हे अगदी असं उभ्या लाईनने असणारं हे घ्या, इमॅजिन करा, त्यातली ही एनलार्ज करून आपण बघतोय झूम करून. तर हा डिफरन्स असणार आहे, एक रेक्टँगल बघितला तर डिफरन्स dx आणि हाईट किती असणार आहे तर fx इतकी. मग रेक्टँगलचा एरिया आपण कसा काढतो, fx लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजेच fx इंटू dx. सो एका रेक्टँगलचा एरिया काय झाला fx इंटू dx. पण एरिया अंडर कर्व म्हणजे हा सगळा एरिया A पासून B पर्यंत ही सगळी जी डायग्राम दिसते त्या सगळ्या एरियाला एरिया अंडर कर्व म्हणतोय. मग त्यातल्या एका रेक्टँगलचा एरिया काय झाला fx इंटू dx. fx का तर हाईटच्या इथे प्रॉपर हा प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे पॉईंट, हा फंक्शन वरचा पॉईंट असणार आहे. हा fx असेल, या रेक्टँगल साठी हा fx असेल, प्रत्येक रेक्टँगल साठी ती fx व्हॅल्यू देणार आहे. सो dx इंटू प्रत्येक वेळेला ते fx होणार. पण असे किती रेक्टँगल आहेत, इन्फायनाइट अगदी, पण खूप जास्त रेक्टँगल्स आपण काढले तरच एरर कमी होत जाणार. जेवढे रेक्टँगल इन्क्रीज होतील तेवढी एरर तुमची डिक्रीज होत जाणार आहे. सो रेक्टँगल इन्क्रीज करायचे, मग या सगळ्या रेक्टँगलची सम करावी लागेल. कुठपासून, सपोज x1 x2 ह्या a ला x1 म्हटलं आणि ह्या b ला xn म्हटलं आणि मग x1 x2 x3 x4 डॉट 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 xn पर्यंतचे n एवढे पॉइंट्स घेतलेत. मग x1 to x2 हा x1 to x2 पहिला रेक्टँगल आहे. तर त्याचं काय झालं x2 मायनस x1 त्याला dx ने डिनोट केलंय, dx आणि हाईटला fx ने. तर या सगळ्यांची समचं नोटेशन माहिती आहे तुम्हाला. या सगळ्या रेक्टँगलच्या एरियाची सम करायची कुठपासून तर हे जे सुरू होतं x इज इक्वल टू x1 पासून स्टार्ट होतं आणि xn ला एंड होतं. तर x1 पासून xn पर्यंत हे जे काही x1 टू x2 फर्स्ट रेक्टँगल, x2 टू x3 सेकंड रेक्टँगल, x3 टू x4 थर्ड रेक्टँगल, असे करत करत जे सगळे रेक्टँगल्स आहेत त्या सगळ्या रेक्टँगलचे एरिया, इच अँड एव्हरी रेक्टँगलचा एरिया काढला, त्या सगळ्यांची सम केली तर जे काय होईल ते. अगेन ह्या सगळ्या रेक्टँगलची सम केली तरी थोडीशी एरर राहते, कारण म्हटलं तसा वरचा एक थोडासा पॉईंट अगदी निग्लिजिबल आहे पण थोडा पॉईंट राहतो. त्यामुळे हे फंक्शन तयार झालं की एरिया अंडर कर्व आपण काढता येईल, पण एक्झॅक्टली एरिया आपल्याला येत नाही, मिळणार नाही अर्थातच. म्हणून आपण काय करणार, लिमिट, एरियाचा लिमिट काढणार. म्हणजे किती लिमिट, अंदाजे म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असं. सो लिमिट हा dx डिफरन्स कितीला न्यायचा आहे, कारण आपण जेवढे रेक्टँगल इन्क्रीज करू तसं एरर कमी होणार आहे असं आपण म्हणतोय ना. सो डिफरन्स कितीला न्यायचा आहे, निग्लिजिबल पर्यंत द्यायचं. म्हणजे किती dx टेंडिंग टू 0 अगदी, पण ना एक्झॅक्टली 0 घ्यायचा का नाही, कारण ज्या ठिकाणी dx हा डिफरन्स 0 आहे त्या ठिकाणी
रेक्टँगल राहणार आहे का तिथे? नाही, ती स्ट्रेट लाईन होईल, मग रेक्टँगलच होणार नाही. सो नॉट एक्झॅक्टली 0 पण टेंडिंग टू 0 समेशन fx into dx where x is equal to x1 to xn असे सगळे रेक्टँगल काढले, त्या सगळ्यांचे एरियाज घेतले, त्या सगळ्यांची सम केली आणि ही सम किती लिमिटिंग केली तर लिमिट dx टेंडिंग टू 0 इतके इन्क्रीज केले की लिमिट dx टेंडिंग टू 0. आणि हे जे आन्सर येईल ते काय असणार आहे? ह्या कर्वसाठी, पर्टिक्युलर कर्वसाठी एरिया अंडर कर्व याचा आन्सर असणार आहे. मग ह्याचा आणि इंटिग्रेशनचा काय संबंध आहे? तर एरिया अंडर कर्व हे जे सगळं नोटेशन आले, लिमिट ऑफ सम ही जी काय ते ॲडिशन घेत जातं त्या सगळ्याला काय म्हणतात? इंटिग्रेशन. या सगळ्याला म्हणतात इंटिग्रेशन. मग इंटिग्रेशन कशाचं? तर इंटिग्रेशन ऑफ धिस fx इंटू dx. म्हणून इंटिग्रेशनच्या नोटेशनमध्ये कायम dx असतं. त्याचा कन्सेप्ट काय आहे किंवा त्याचा कुठला आधार आलेला आहे तर fx इंटू dx, हाईट इंटू ब्रेड, त्या रेक्टँगलची. म्हणजे हा कन्सेप्ट ॲक्च्युली आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशन नंतर खूप भरपूर मोठा टॉपिक झाल्यानंतर आपण जाऊन शिकणार आहोत की डिफायनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय. पण ते तेव्हा शिकायचंच आहे. पण हा कन्सेप्ट का की लिमिट ऑफ सम का म्हणतात इंटिग्रेशनला किंवा इंटिग्रेशनचं नोटेशनमध्ये हा dx का येतो नेहमी? हा dx नाही लिहिला तर नाही का चालणार? तर नाही चालणार, कारण हा पार्ट आहे कशाचा? ह्या इंटिग्रेशनच्या कन्सेप्टचा. fx इंटू dx आपण असं म्हटलं नाही की सगळ्या एफएक्सचा नुसता प्रॉडक्ट घ्या आणि मग त्याच्या नुसता एफएक्सची सम करा मग त्याला इंटिग्रेशन म्हणतात, असं नाही म्हटलं. आपण एरियाची सम केलेली आहे. मग एरिया म्हणजे रेक्टँगलचा फक्त हाईट असते का? हाईट इंटू ब्रेड असते ना. तर ती dx म्हणजे आपण बघितलंय dx म्हणजे काय, ती लेंथ आणि ब्रेड असं आहे ना ते. सो fx इंटू dx आणि मग त्याचं सम आणि त्याचं लिमिट dx टेंडिंग टू 0 दॅट इज कॉल्ड इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशनची ही डेफिनेशन आहे की इंटिग्रेशन म्हणजे एरिया अंडर कर्व. देअरफॉर ऑलवेज लिहिताना फंक्शन इंटू dx असं लिहिलेलं असतं. आणि मग इंटिग्रेशन. मग ॲक्च्युली इंटिग्रेशन सॉल्व करताना की इंटिग्रेशनचे एक्झाम्पल जे तुम्ही सॉल्व कराल ते कुठेच तुम्हाला हा कन्सेप्ट आलेला दिसणार नाही. म्हणजे डिफायनाइट इंटिग्रेशनला थोडंफार आपण ते बघणार आहोत, पण आत्ता सध्या तरी कुठेही दिसणार नाही. मग असं वाटेल की अरे मग हे काय, की मग हे कशाला सांगितलं? हे फक्त आपल्याला कळण्यासाठी सांगितलंय की काय आहे इंटिग्रेशन हा कन्सेप्ट. आणि हे नोटेशन fx इंटू dx हे कसं आलं हे तुम्हाला सांगते, कारण ते एरिया अंडर कर्व आहे. या सगळ्या रेक्टँगलचा एरिया आहे आणि मग त्याची सम वगैरे केलेली आहे. त्याला नोटेशन हे असं एस सारखं अशा टाईपमध्ये, एस नाही एक्झॅक्टली असं अशा टाईपचं नोटेशन दिलेलं आहे, त्याला इंटिग्रेशन म्हणतात. आणि मग हे इंटिग्रेशन जेव्हा डिफायनाइट होतं म्हणजेच रिस्ट्रिक्ट होतं, त्या इंटरवल पुरतं रिस्ट्रिक्ट होतं, तेव्हा त्याचं रिस्ट्रिक्शन्स इथे लिहावी लागतात. कुठला इंटरवल सुरू होतं तर ए पासून आणि कुठे इंटरवल एंड होतं तर बी पर्यंत. मग एरिया अंडर कर्व किंवा हा जे काही इंटिग्रेशन आहे ते कुणाचं आहे तर ह्या कर्वचं आहे, या एफएक्स या कर्वचं आहे. पण कुठे तर ए टू बी ह्या इंटरवल मधलं ते आहे. आणि हे जर लिहिलेलं नसेल ए टू बी तर हे इनडिफायनाइट आहे. म्हणजे हा असा कुठला तरी कर्व असेल -इन्फिनिटी टू इन्फिनिटी पर्यंत इन जनरल रिअल व्हॅल्यूड फंक्शन, तर त्याचं इंटिग्रेशन काय आहे तिथे असतं. आता इंटिग्रेशन म्हणजे कळलं लिमिट ऑफ सम किंवा एरिया अंडर कर्व म्हणजे हा कन्सेप्ट का आला किंवा त्याला इंटिग्रेशन का म्हणतात ते कळलं. आणि सुरुवात आपण केली इंटिग्रेशनची, ती डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट माहिती आहे आपल्याला ऑलरेडी, म्हणून डेरिव्हेटिव्हच्या रिलेटेड काय इंटिग्रेशन हा कन्सेप्ट आहे ते. सो इंटिग्रेशनचं नोटेशन कळलं तुम्हाला. लिहिताना fx इंटू dx, dx लिहायला विसरायचं नाही, कंटाळा करायचा नाही, कारण मग काही मिनिंग नाही त्याचं जर तुम्ही dx नाही लिहिलं तर. त्यासाठी हे तुम्हाला दाखवलं की त्याचं मिनिंग काय आहे. एरिया अंडर कर्व हे त्याचं मिनिंग आहे. त्यामुळे अर्थातच dx प्रत्येक वेळेला लिहायला पाहिजे, कारण काय होतं आपण बरीच एक्झाम्पल सॉल्व करतो आणि नंतर कशाला dx लिहायचे, कंटाळा येतो सारखं सारखं काय dx लिहायचं, पण नाही लिहिलं त्याला तर काही मिनिंग नाही आहे, त्यामुळे विसरायचं नाही. सो हे त्याचं नोटेशन आहे fx इंटू dx. आता आपण अगदी छोटं सिम्पल कसं होतं ते बघूया की एखादा x² हा जर वर काढला तर आता तुम्हाला कदाचित 10th और 11th झाला असेल. x² हा कर्व कसा दिसतो, कसा होतो, मी आता काय एक्झॅक्टली इथे पॉइंट प्लॉट करून काढत नाहीये, पण साधारण सांगते. हा x² हा कर्व हा असा आहे, हा 0 मधून जाणार, सॉरी x² हा कर्व हा 0 मधून जाणारा असा आहे. मग जी क्वाड्रॅटिक ही इक्वेशन्स आहेत तर x² प्लस काहीतरी 9 असं आलं
तर फक्त हा जो पॉइंट आहे ना तो शिफ्ट होतो, पण दिसायला अशाच टाईपमध्ये असतो. म्हणजे x² + 9 म्हणजे या yच्या 9 मधनं जाणारा हा तो असा थोडी जी विड्थ आहे ती कमी जास्त होते, डिपेंड्स ऑन इथे काय कोइफिशियंट आहे त्याच्यावरून, पण साधारण ह्याच टाईपमध्ये कर्व सगळे दिसतात. सो एफएक्स सो त्याचं इंटिग्रेशन काढल्यावर पण काहीतरी येईल. आता आधी मी सुरुवातीला म्हटलं होतं की समजा एखाद्याचा आता d/dx ऑफ x² हे जर आपण काढलं तर 2x येतं. मग पुढे बघणार होतो आपण फॉर्म्युले. मग इंटिग्रेशन ऑफ 2x dx याचं इंटिग्रेशन मग x² आलं पाहिजे. मग ते x² येतं का वगैरे आपण बघणार. तर इंटिग्रेशन ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन घेतल्यावर x²च येतं. पण आपण जर डेरिव्हेटिव्हचा आठवलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 9 किती येईल? डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 9 आठवतात फॉर्म्युले. याचा डेरिव्हेटिव्ह पण फक्त 2x येईल. मग 9 कुठे गेला? कारण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं, त्यामुळे ते दिसतच नाहीये तिथे. मग अशा टाईपचे ह्या एकाच कॅटेगरीतले जे काही आहेत कन्सेप्ट, एकाच कॅटेगरीतली जी काही फंक्शन्स आहेत तिथे काय होतंय की x² + 9चं पण 2x येतं डेरिव्हेटिव्ह आणि x²चं पण 2x डेरिव्हेटिव्ह येतं. कारण इथे जर तुम्ही एखाद्या पॉइंटला असा स्लोप काढला तर हे दोन्ही पॅरलल स्लोप होतील आणि ते सेमच डेरिव्हेटिव्ह देणार आहेत. सो सेमच स्लोप ऑफ टँजंट सेमच येईल, सेमच डेरिव्हेटिव्ह देतील. मग इंटिग्रेशनला कसं करणार की इंटिग्रेशन ऑफ 2x हा x² आहे का +9 आहे का x² मायनस काहीतरी 113 आहे, हे कसं कन्सेप्ट नीट करणार? तर ते आपल्याला नाही सांगता येत की एक्झॅक्टली इंटिग्रेशन ऑफ 2x x² आहेच, पण पुढे प्लस और मायनस कुठला रिअल नंबर आहे का हे आपल्याला सांगता येत नाही. म्हटलं तसं की उलटं येतं, पण सगळंच आपल्याला माहिती असेल त्या सांगता येईल असं नाही. कारण ह्याचं पण इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह 2x आहे, याचं पण डेरिव्हेटिव्ह 2x आहे. मग याचं इंटिग्रेशन हे असेल का नक्की हे असेल? तर लिहिताना आपण फक्त x² एवढंच त्याचं इंटिग्रेशन लिहितो, पण पुढे +9 आहे, +3 आहे, +100,000 मायनस काय आहे आपल्याला काही माहित नाही. त्यामुळे इन जनरल लिहिताना प्रत्येक वेळेला इंटिग्रेशनच्या इनडिफायनाइट a to b असं लिहिलं नाही ना, याला इनडिफायनाइट म्हणतात. सो +c वेअर c इज कॉन्स्टंट. त्यामुळे जेव्हा आपण आता इंटिग्रेशनचे फॉर्म्युले घेऊ तिथे तुम्हाला प्रत्येक वेळेला इंटिग्रेशन त्या फंक्शनचे इंटिग्रेशन +c का? कारण त्याच्या मागे काही कॉन्स्टंट आहे किंवा त्याला प्लस मायनस कॉन्स्टंट होता डेरिव्हेटिव्हच्या फंक्शनमध्ये, वी डोंट नो. तर ते माहीत नसल्यामुळे इन जनरल +c लिहायचं आहे. आलं लक्षात का ते? कारण ह्याचं पण इंटिग्रेशन हेच डेरिव्हेटिव्ह हेच येतं, ह्याचं पण हेच येतं. त्यामुळे एकदा ह्याचं इंटिग्रेशन करायला घेतलं की इन्फायनाइट पॉसिबिलिटीज येणार आहेत. 2x इंटिग्रेशनच्या इन्फायनाइट पॉसिबिलिटीज येणार आहेत. 2x प्लस मग इन्फायनाइट कुठलाही रिअल नंबर तुमचा असू शकतो, पण तो कोणता आहे हेच माहीत नसतं आपल्याला. देअरफॉर इन जनरल c. त्यामुळे प्रत्येक इंटिग्रेशनच्या फॉर्म्युला पुढे जो काही फॉर्म्युला आहे त्याला +c असं लिहिलेलं असतं, कारण कदाचित डेरिव्हेटिव्ह मध्ये हा कॉन्स्टंट असेल प्रेझेंट, आपल्याला माहित नाही. आपल्याला एक्झॅक्टली ते फंक्शन माहिती नाहीये, त्यामुळे तो असेल कदाचित प्रेझेंट. नसला तर काय 0 होईल ना, c हा 0 होईल. म्हणजे 2x इंटिग्रेशन x², मग x² + 0 म्हणजे बरोबर आहे. आणि असेल तर जो काय असेल तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोण जो काही रिअल नंबर असेल तो c इज रिअल नंबर, कॉन्स्टंट असणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला इंटिग्रेशनची एक्झाम्पल्स आता ह्यापुढे सॉल्व्ह करायचे आहेत. म्हटलं तसं डेरिव्हेटिव्हच्याच ह्याने आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघणार आहोत. ती फॉर्म्युल्यांची लिस्ट तयार करा, कुठेतरी लावून ठेवा आणि पाठ करा ती. त्याच्यानंतर इंटिग्रेशनचे पण रूल्स आहेत. प्लस मायनस दोन फंक्शनमध्ये प्लस मायनस असेल तर, मल्टिप्लिकेशन असेल तर, त्याच्यानंतर कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं तर, आणि जर डिव्हाइडचा रूल आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. कारण हे रूल सगळे डेरिव्हेटिव्हजला तर होते, पण हे सगळे रूल इंटिग्रेशन्सला आहेत का, असतील तर ते काय आहेत वगैरे हे सगळं पुढच्या व्हिडिओजमध्ये येतच राहील. पण इंटिग्रेशन हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलाय. विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह म्हटलं तर डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मधला हे रिलेशन आहे. आणि ॲक्च्युली इंटिग्रेशनची डेफिनेशन ॲज अ तुम्हाला म्हणायचं झालं तर इट्स लिमिट ऑफ सम और एरिया अंडर द कर्व, याला म्हणतात इंटिग्रेशन. तुम्ही ह्या इंटिग्रेशन हा शब्द इंग्लिशमध्ये पण काही ठिकाणी वापरला असेल बघा. इंटिग्रेट केलं किंवा इंटिग्रेट म्हणजे काय, हळूहळू सम करत गेलो की हळूहळू इंटिग्रेट केलं म्हणजे वाढवत गेलो किंवा इन्क्रीज करत गेलो, एखादी गोष्ट वाढवत गेलो. तर लिमिट ऑफ सम म्हणजे सम करत गेलो, म्हणजेच
डेरिव्हेटिव्ह म्हणजे खूप मोठा भाग असतो, त्याच्यातनं एक छोटासा dx काढतो आपण, म्हणजे स्मॉल पार्ट काढतो. आणि याच्या बरोबर उलट आहे, छोटे छोटे भाग घेऊन त्याचा एकत्र करायचे, सम करायचे आणि मग जे काही फंक्शन तयार होईल ते बघायचं आहे. सो जसा इंग्लिशमध्ये त्याचा मिनिंग आहे इंटिग्रेट करणं, म्हणजे वाढत जाणं किंवा वाढवत जाणं, तसंच आहे. इंटिग्रेशन इज एरिया अंडर द कर्व ऑर लिमिट ऑफ सम. थँक्यू.